मॅडम, पालघर जिल्ह्यामध्ये काय सध्या पूरस्थिती आहे आणि बचाव कार्य कशा पद्धतीने आहे? एकंदरीत आजपर्यंत जिल्ह्यात काय डेथ टोल आहे? आज पालघरमध्ये सकाळी जवळपास 11 वाजल्यापासून आपला पाऊस थांबलेला आहे. मागचे 2 दिवसांमध्ये बरेचशा ठिकाणी आपला 300 mm वरती पाऊस गेलेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने पालघर आणि डहाणू तालुका आणि वसई तालुका हे 3 इफेक्टेड आहे. पालघरमध्ये पर्टिक्युलरली जिथे आज रोजी आपण आहोत ते केळवा, सफाळे, मनोर, बोईसर हा जो भाग आहे तो जास्ती अफेक्टेड होता. इथे आज रोजी आपण काही लोकांना शिफ्ट केला होता. 2 दिवसांपासून त्यांना आपण वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये ठेवलं होतं. काही ठिकाणी असं आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, पण ते लोकांना शिफ्ट करायची तशी वेळ नव्हती आली, पण त्यांचं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी आम्ही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे टीम्स बनवलेले आहेत. आपले रेव्हेन्यूची टीम आणि त्यासोबत इतर जे कर्मचारी आहेत त्यांना सोबत घेऊन 2 दिवसांमध्ये सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि आपली सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. जोपर्यंत लोकांच्या घराची परिस्थिती नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्यांना आपण फूड पॅकेटचं नियोजन करून दिलेलं आहे. जिथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते आहे तिथे ग्रामपंचायत मार्फत ते फूड पॅकेट्स आपण वितरित करतोय आणि जिथे ग्रामपंचायत कार्यालयापेक्षा लांब आहे तिकडे स्थानिक पातळीवरती आमचे रेव्हेन्यू यंत्रणेमार्फत आपण फूड पॅकेट्स पुरवतोय. जे काही फूड पॅकेटचा खर्च आहे ते शासनाकडनं त्यांना रिइम्बर्स करण्यात येणार आहे. यासोबत इतर पण जे रिलीफ मेजर्स आहेत ते लोकांना आपण देणार आहोत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी जिथे जिथे नुकसान झालेलं आहे ते कॉम्पन्सेशन दिलं जाणार आहे. मॅम, आतापर्यंत जिल्ह्यात आजपर्यंत किती जीवितहानी किती झालेली आहे? आज रोजी आपल्याकडे 13 लोक मयत झालेले आहेत. त्यामध्ये मागच्या 24 तासामध्ये आपल्याकडे 3 लोकांची तशी रिपोर्ट आलेली आहे. त्याशिवाय आपल्याकडे काही जनावरांचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 15 जनावर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे नुकसान आपला रिपोर्ट झालेला आहे आणि 8,000च्या जवळपास कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. या सर्व गोष्टीमध्ये विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या डिपार्टमेंटमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. ॲनिमल हजबेंड्री डिपार्टमेंट त्यामध्ये लुकिंग करतो आहे आणि जे दुर्दैवाने मृत्यू झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये PM आणि सगळी प्रोसेस करून त्यांनासुद्धा मोबदला देण्याच्या अनुषंगाने शासनाची कारवाई जी आहे आपण सुरू केलेली आहे.